इथं आलो सकाळी 5 वाजता आलो पण काय रूम काय भेटत नाही. ते सगळं गेलं रूम शोधायला. तर आम्हाला दोघांनी तर राखवाली करायला ठेवला आहे. तर बघू शकता सगळं सामान घेऊन आहे इथं. तर बॅगा बघा. आता रूम काय भेटत नाही. एकाला फोन केला आम्ही. पहिले याला फोन केला या रूमवाल्याला. यो सांगते काय किती सांगितलं आहे एक रूमचं काहीतरी 2000 एक रूमचं. बोलू नको आम्हाला परवडायचं नाही. तर आता दुसरा बघता त्याला फोन केला त्याने सांगितलं 1500 एकाचं. तर बघू काहीतरी झालं तर मी सांगतो तुम्हाला पुढं काय काय होतं आहे का. चला आता आपलं केस सेटिंग चालू आहे. आपले केस सेट झाले आता बघू शकता. लाईट कुठे घालवली. लाईट लाव. लाईट आहे. आजचा आपला पार्ट 3 होणार आहे. तर आपले पार्ट 3 मध्ये आता सोमनाथचं आपण दर्शन करणार आहोत. तर सोमनाथचं मंदिर बघू शकता तुम्ही. कुठून जायचं आहे आता आपण आलो नाश्त्यासाठी. नाश्त्यासाठी बघू शकता काय 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 आहे मेनू में इधर. भैया खमन ढोकला है, फाफड़ा है, जलेबी है, गाठिया है, पकौड़ी है, उसके साथ सलाद आएगा, मिर्ची आएगा, चटनी आएगा, कढ़ी आएगा, सब कुछ आएगा. तो आप देख सकते हो इधर सब फ्रेश माल दे रहे. लाईव्ह मिलेगा सब. आणि इथं आपली बसलाय पब्लिक तर बघू शकता गाईस ना तुम्ही म्हणावं बघा. आणि तिकडे आपला मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं दर्शन. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. तर आपल्याला नाश्ता काय मागवशील. जिलेबी फाफडा. जलेबी फाफडा मागवायचा आहे. तर चला जलेबी फाफडा खावला. मोहनदा 2 शब्द बोल. मी काय बोलते आयुष्य खूप सुंदर आहे. जीवनात काय असेल ते मजा करून घ्या बस बाकी काही नाही. या बोलला त्या मला वाटला तर काही चला लय झालो. तुला काय बोलायचं आहे. नाश्ता आला आणि खापला पण बेकार खाते आहेत आपल्या. मी पण तुम्हाला भजी खाऊन दाखवतो. एक जलेबी इकडे पास करा. आता मी घेतला आहे महाकालचा. कसा वाटते बघा सांगा मला. तर आपली पोरांची काहीतरी प्लॅनिंग चालली इकडं. तर काय आता प्लॅनिंग करू आणि दुसरा पण बघायला बघू शकता. मी दोघाही घेतलाय गामचा. आता चाललोय काय गरज आहे कोणतं म्हणा. तर सर्व पॉईंट फिरू आम्ही. आता चाललो बघू शकता गामचा कसा घेतलाय. आणि इथं आपण हॉटेलला थांबलेलो इथं मगाशी. आणि आपली इथे बघा तिकडे या आहे. आता मला फोन येत आहे बड्डे आहे ना आज माझा. फोन जाम आहे. थांबा आता फोनवर बोलून तुम्हाला जाणतं काय काय विषय आहे. तर आता दुसऱ्या पाहिजे जातो आम्ही. बघा काय. आणि आमचा ड्रायव्हर आहे आजचा. समोरचा नुसता गाडी आहे नाही बघा बुलेट नाही आपली गाव माता. आता आपण आलो बालगंगावर. तर बघू शकता तुम्ही इकडं शंकराची मूर्ती आहे ना. इकडे पाण्यात पण मूर्ती आहे बघू शकता. झूम करून दाखवतो तुम्हाला. आणि लाटा बघा. लाटा बघा नुसती वाई भाई इकडं ही आली लाटी बघा. यो पाणी नुसता पाणी. तर चला दुसऱ्या बाजूला जाऊ आता आपण. आजच्या नवरात्र आणि बघा इकडे काय. ये 2 शिवलिंग है. ये बाणगंगा ये अपना वेणेश्वर महादेव और ये भीड़भंजन महादेव का दोनों शिवलिंग है. दोनों पांडवों ने स्थापित किया हुआ है. दोनों 5000 साल पुराना शिवलिंग है. तो नेक्स्ट पॉइंट कौन सा है हमारा. नेक्स्ट पॉइंट कौन सा है. नेक्स्ट पॉइंट इसके बाद बालिका थी जहाँ कृष्ण भगवान को पेड़ में बाण मारा था बाली. तो हमें उधर जाना है अभी. तो फिलहाल चलते हैं. हमारा बंदा इधर देखो क्या कर रहा है. तर आपण आता आलेलो सूर्य मंदिरच्या इथं. तर आता जसा थंड काहीतरी पाहिजे जसा उसाचा रस. उसाचा रस कसा काढतात बघू शकता तुम्ही. कधी बघितला नसेल. इथं श्रीकृष्णाला बालीने बाण मारलेला त्या पॉईंट आलेलो आहे आपण. तर बघू शकता. तर आतून पण दाखवतो तुम्हाला. इथं मोबाईल अलाउड आहे. तर आतमध्ये काहीतरी वाजतंय. भजन चालू आहे वाटतं. आरती चालू आहे. चला आरतीला जाऊ आपण पण. चारे बाजूला बघा कसा वातावरण बघा कसं आहे.
बघू शकता आमचा मोहन कसा खाना टाकते मासल्यांना. आणि शिंदे आणि इकडे मासली पण बघा, बाकी मासली आहे. ही संगम नदी आहे मित्रांनो. तर बघू शकता इकडे पावतान माणसा, मग ते दाखवण्यात मला पावतान त्या. इकडे बघा कसा खावा वेळ लागतात. मोहनदा काय मागणं आहे तुझं? माझं मागणं आहे JW ची निळी वर्दी. तर बघितला मित्रांनो, याला निळी वर्दी पाहिजे JW ची. ती वर्दी भेटल्यावर कुठली पण पोरगी याला नाही बोलू शकत नाही, कारण की त्या वर्दीत पॉवर आहे. तुम्हाला माहित नसेल पण गडपकरांना सगळा माहित आहे निळे वर्दीत काय पॉवर आहे ती. ओनली JW. तो मिळते बाद में. चलो चलो चलो. आता व्हिडिओ करून दमलो मी, पक्का दमलो. आता हे गेलं सगळं आतमध्ये पाया पडायला. माझ्या अंगात काही एनर्जी राहिली नाही, मोबाईल पण पकडायची काही एनर्जी झाली नाही. तर आता एवढाच ब्लॉग, जरासा नंतर रात्री बित्री काय झालं तर होईल. आता दमलो आहे फुल मी, आता काय व्हिडिओ करू शकत नाही मी आजच्या पुरता एवढाच. तर इकडं गेलं ते, आणि इकडं कृष्णाची मूर्ती आहे बघा कशी भारी. आता आपण आलो सनसेट पॉईंटवर. तर सनसेट पॉईंट बघा, आणि हा बीच, आणि तिथं हनुमान महाराजांची मूर्ती आहे. आणि इकडे आपली पब्लिक कशी धावताय बघू शकता. आजूबाजूला निसर्गाचा वारा, कुकूचा आवाज, निसर्ग एकदम कडकडीत आहे. स्टार्ट बोल 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 चल. चल बोल. इकडे या, मजा करा, पण जेवणाचा विषय आजवर टाकला. बस एवढंच बोली, कारण की तसा एवढा पकडलाय बोलायची इच्छा ना. पाणी घेतलेली सांगतात, दिसलं नाही घेतलं बिसलोरी. सो गाडी तुमची इथे या, दर्शन घ्या सोमनाथ महाराजांचा. आणि प्रसाद घ्या तो. नाही घेतलं दर्शन रात्री आम्ही दोघांना भेटला. आम्ही नशी बोलतो तुम्हाला. पण ते सकाळी डायलॉग मारत होते संपर्क साधा म्हणून, पण ते नाही झालं संपर्क. आणि पण बोल बाकीचे बारीक बारीक मध्ये बघायला अजिबात जाऊ. तुम्हाला ते जण बद्रीनाथ सगळे भेटले, तिथे हे भेटले दुकाना भेटली.